नमस्कार, श्रीजी रेसिपी चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पांचा आवडतीचा पदार्थ उकडीचे मोदक. चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री. चला तर आता बघूया आपण बाप्पांसाठी लागणाऱ्या उकडीच्या मोदकाची सामग्री. 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, 1 चमचा लोणी, नंतर 1 वाटी ओला फोडलेला नारळ, अर्धी वाटी गूळ आणि जायफळ पूड. चला तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू. पहिले आपण आता सारण करून घेऊ. आता आपण हा पॅन गरम करून घेऊ. त्यात थोडंसं तूप टाकू. 1 चमचा तूप टाकायचं आणि हा खवलेला नारळ. आणि गूळ, अर्धी वाटी गूळ. आपण आता हा गूळ पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण गूळ विरघळला का लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे सारण आपलं कडक होत नाही. आता अशा प्रकारे हे सारण आपलं घट्ट झालंय. आता त्यात आपण थोडी जायफळाची पूड टाकू. आणि आता हे आपण थंड करायला ठेवू. आता आपण उकड बनवून घेऊ. 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. आणि 1 चमचा लोणी. आता या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आणि नंतर त्याची उकड बनवायची. आपण हे का टाकतो तर याने मोदक एकदम असे सॉफ्ट येतात. आपण आता याची थोडं पीठ टाकून बनवून घेऊ. पीठ टाक 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 दे टाक. आता आपण ही उकड 2 ते 3 मिनिटं गॅस चालू करून वाफवणार आहोत आणि नंतर 2 ते 3 मिनिटं गॅस बंद करून वाफवणार आहोत आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आपण आता ही उकड कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घेणार आहे आणि चांगली मळून घेणार आहे. अशा प्रकारे आपली उकड तयार झाली आहे. आता आपण अशी हे पूर्ण असं पकडून घ्यायचं. थोडं पाणी शिंपडून घ्यायचं याच्यावर. आणि असं बंद करून पाण्याचा हात घ्यायचा आणि अशी मळून घ्यायची. आता आपण परत परातीमध्ये अजून चांगली मऊसर मळून घ्यायची. थोडा पाण्याचा हात लावायचा, थोडा तेलाचा हात लावायचा. आपली उकड जर व्यवस्थित चांगली झाली तर आपले मोदक छान होतात. जर उकड खराब बिघडली तर मोदक पण आपले चिरा पडतात. थोडा पाण्याचा हात,
थोडा तेलाचा हात आणि चांगली मऊ होईपर्यंत मळायची. आपली उकड आहे ना चांगली अशी मऊ करायची. मऊ होईपर्यंत 5-10 मिनिटं तेल पाणी घेऊन चांगली मऊ करून घ्यायची. मग त्याचे मोदक छान होतात. तरी अशा प्रकारे आपला उकड ही एकदम मऊ बनली पाहिजे. हे बघा. आणि नंतर ते ओला आपल्या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून ठेवायचे. नंतर मग आपण त्याचे मोदक बनवू. आता आपण हे असं चांगलं मळून घ्यायचं पीठ आणि हे मोदक आता आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता आपण हे पीठ त्यात असं भरून घ्यायचं. पूर्ण चार बाजूला असं पीठ भरून लावून घ्यायचं. आणि आता आपण त्यात हे सारण भरणार. सारण तुम्हाला आवडेल तेवढं भरा. आणि आता हे पूर्ण असं वरतून पॅक करून घ्यायचं. पिठाने पूर्ण लावून घ्यायचं. आता अशा प्रकारे आपला मोदक तयार झाला. अशा प्रकारचे आपण सर्व करून घेणार आहोत. आता आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे. तर आता आपण यामध्ये पाणी उकळायला ठेवून देऊ. पाण्याला पूर्ण खळखळ उकळी येऊन द्यायची. तर आता आपण हे पानं घेणार आहोत. हे कर्दळीचे पाने. तुम्ही केळीचं पान घेतलं तरी चालेल. आता याला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत. तूप का लावायचं तर खाली मोदक चिटकू नाही म्हणून. अशा प्रकारे ना थोडंसं पुसट तूप लावून घ्यायचं. आता पाण्याला उकळी आली आहे. आपण आता हा स्टँड इथे ठेवणार आहे. त्यावर ही प्लेट ठेवणार आहे आणि आपण हे कर्दळीचे पानं ठेवले. आता त्यावर हे मोदक आपण 10 मिनिटं वाफवून घेणार आहे. गॅस आपण थोडासा मीडियम मध्ये ठेवणार आहे. झाकण ठेवून पण 10 मिनिटं आपण आता वाफवून घेणार आहे. हे बघा आपल्या अशा प्रकारे आपले मोदक तयार झाले. तर अशा प्रकारे बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक हे तयार झालेले आहे. तुम्हालाही नक्की आवडतील. ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. ती पाहिली दिसली.